हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला तर बघूयाचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, इडम्स अँड फ्रेजेस, मिसस्पेल्ड वर्ड आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे लेथार्जिक. ओके, फर्स्ट वर्ड आहे लेथार्जिक. लेथार्जिक म्हणजे काय होतं तर फिलिंग स्लगिश ऑर लॅकिंग एनर्जी. म्हणजे आपल्याला कधी कधी थकवा येतो, आळस येतो किंवा आपण सुस्त फील करतो, सुस्त सारखं वाटते आपल्याला, सुस्ती आपल्याला वाटते, तर त्याला काय म्हटलं जातं लेथार्जिक असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये. ओके, सो लेथार्जिक म्हणजे काय होते सुस्त किंवा सुस्तावलेला, गुंगी आलेला, आळशी सुद्धा आपण म्हणू शकतो मराठीमध्ये. आणि थकवा आलेला आहे, सो त्याला सुद्धा काय म्हटलं जातं लेथार्जिक असं म्हटलं जातं. सो सिनोनिम्स काय आहेत लेथार्जिकचे? स्लगिश, डल आणि इनॅक्टिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत एनर्जेटिक, ऍक्टिव्ह आणि अलर्ट. ओके, सो लेथार्जिक म्हणजे काय होते फिलिंग स्लगिश ऑर लॅकिंग एनर्जी. म्हणजेच मराठीमध्ये काय होतं तर सुस्तावलेला, गुंगी आलेला, आळशी किंवा थकवा आलेला, त्याला म्हटलं जातं लेथार्जिक. आता सेंटेन्स मध्ये यूज बघून घेऊया आपण एकदा. आफ्टर अ हेवी लंच ही फेल्ट टू लेथार्जिक टू डू एनी वर्क. म्हणजेच जड दुपारच्या जेवणानंतर त्याला कोणतेही काम करण्यास खूप आळस वाटले, तर असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि यामध्ये लेथार्जिकला यूज करण्यात आलेला आहे ऍज अ आळस म्हणून. सो जड दुपारच्या जेवणानंतर, लंच म्हणजे दुपारचं जेवण असतं, सो जड दुपारच्या जेवणानंतर त्याला कोणतेही काम करण्यास खूप आळस वाटला, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि लेथार्जिक म्हणजे होते सुस्त. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इम्पेकेबल. इम्पेकेबलचं काय मिनिंग आहे तर इन अकॉर्डन्स विथ द हायेस्ट स्टँडर्ड ऑर फॉल्टलेस. फॉल्टलेस म्हणजे जो परिपूर्ण आहे, पूर्ण आहे, जो एकदम काय म्हणू शकतो आपण अचूक आहे, त्याला काय म्हटलं जातं इम्पेकेबल. सो इम्पेकेबलचा अर्थ काय होतो? एकतर होतो अचूक, पूर्ण, परिपूर्ण. आणखी काय अर्थ होतो इम्पेकेबलचा? ते होतो निर्दोष, पूर्णपणे निष्पाप किंवा दोषरहित. तर असे मिनिंग आहेत इम्पेकेबलचे. तर इम्पेकेबलचे दोन मिनिंग आपण घेऊ शकतो, जे म्हणजे होते अचूक, पूर्ण, परिपूर्ण किंवा निर्दोष, पूर्णपणे निष्पाप किंवा दोषरहित. सो सिनोनिम काय आहेत इम्पेकेबलचे? फ्लॉलेस, परफेक्ट आणि फॉल्टलेस. आणि अँटोनिम्स आहेत फ्लॉड, इम्परफेक्ट आणि फॉल्टी. ओके, सो एकदा सेंटेन्स मध्ये बघून घेऊया इम्पेकेबलला कसं यूज करण्यात आलेलं आहे. तर हर इंग्लिश ऍक्सेंट वॉज इम्पेकेबल. म्हणजेच याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? तिचा इंग्रजी उच्चार काय होता? अचूक होता. तर इथे इम्पेकेबलला यूज करण्यात आलेला आहे अचूक म्हणून. तर तिचा जो इंग्रजीचा उच्चार होता, तिचा जो इंग्लिश ऍक्सेंट होता, तो काय होता? अचूक होता, असा सेंटेन्सचा अर्थ आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिजिड. रिजिडचं मिनिंग आहे नॉट एबल टू बी बेंड ऑर चेंज्ड इझिली. म्हणजे जो काय आहे कडक आहे, एकदम कठोर आहे, जो कोणाच्याही निर्णयावरनं स्वतःचा निर्णय नाही बदलत, जो न बदलणारा आहे, त्याला काय म्हटलं जातं? रिजिड असं म्हटलं जातं. जो की एकदम स्ट्रिक्ट आहे, त्याला म्हटलं जातं रिजिड. सो रिजिड म्हणजे होते कडक किंवा ताठ, न बदलणारा, कठोर, म्हणजे होतं रिजिड. तर सिनोनिम्स काय आहेत रिजिडचे? स्टिफ, फर्म आणि स्ट्रिक्ट. आणि अँटोनिम्स आहेत फ्लेक्झिबल, अडॅप्टेबल आणि सॉफ्ट. ओके, सो रिजिड म्हणजे काय होतं? जो कडक आहे, ताठ आहे, जो कधीही आपले निर्णय नाही बदलत, न बदलणारा जो असतो त्याला रिजिड म्हटलं जातं. जो कठोर आहे त्याला सुद्धा रिजिड म्हटलं जातं. सो सेंटेन्स मध्ये यूज बघून घेऊया. हिज व्ह्यूज ऑन द सब्जेक्ट वेअर टू रिजिड. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तर या विषयावरील त्याचे विचार खूप कडक आहेत किंवा कठोर आहेत सुद्धा आपण म्हणू शकतो.
सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे, या विषयावरील त्याचे विचार खूप कडक आहे किंवा कठोर आहेत. नेक्स्ट वर्ड आहे हॉस्टाईल, HOSTILE. हॉस्टाईलचं काय मिनिंग आहे, तर अनफ्रेंडली ऑर अग्रेसिव्ह, म्हणजे जो काय आहे फ्रेंडली नाही आहे, म्हणजे विरोधी आहे किंवा जो शत्रुत्वाला जास्त मानतो, वैरभाव जास्त करतो, त्याला म्हटलं जातं हॉस्टाईल. सो हॉस्टाईल म्हणजे काय होते, विरोधी किंवा शत्रुत्व करणारा, वैरभाव असणारा किंवा प्रतिकूल सुद्धा म्हणू शकतो आपण. म्हणजे काय होतं, हॉस्टाईल. सो सिनोनिम काय आहेत हॉस्टाईलचे, अँटॅगॉनिस्टिक, अनफ्रेंडली आणि अपोज्ड. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेंडली, काइंड आणि सपोर्टिव्ह. सो यूज बघून घेऊया आता एकदा. द मॅनेजर्स हॉस्टाईल ॲटिट्यूड स्केअर्ड द एम्प्लॉईज. सो याचा अर्थ काय होतो, तर मॅनेजर म्हणजे काय होतं, व्यवस्थापक. ओके, मराठीमध्ये मॅनेजरला काय म्हटलं जातं, व्यवस्थापक. सो व्यवस्थापकाच्या प्रतिकूल वृत्तीमुळे म्हणजेच ॲटिट्यूडमुळे, ओके, व्यवस्थापकाच्या प्रतिकूल वृत्तीमुळे कर्मचाऱ्यांना भीती वाटली, एम्प्लॉईजला भीती वाटली, म्हणजे स्केअर्ड. ओके, स्केअर्ड म्हणजे काय होतं, भीती. सो असा या सेंटेन्सचा अर्थ होतो आणि असं याच्यामध्ये हॉस्टाईलला यूज करण्यात आलेला आहे ॲज अ प्रतिकूल म्हणून. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे तो आहे आपला ॲस्ट्रोनॉमर, ASTRONOMER. तर ॲस्ट्रोनॉमर म्हणजे काय होतं, वन हू स्टडीज सेलेस्टियल बॉडीज, म्हणजे जो खगोलशास्त्रज्ञ आहे, खगोलची जे स्टडी असते ती स्टडी जो करतो त्याला काय म्हटलं जातं, ॲस्ट्रोनॉमर असं म्हटलं जातं. तर ॲस्ट्रोनॉमर म्हणजे काय होते मराठीमध्ये, खगोल शास्त्रज्ञ. ओके, वन हू स्टडीज सेलेस्टियल बॉडीज. नेक्स्ट आहे अ पर्सन हू नेवर ड्रिंक्स अल्कोहोल, म्हणजे जो कधीच दारू पित नाही, जो दारू न पिणारा व्यक्ती आहे त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये, टीटोटलर, TEETOTALLER, टीटोटलर असं म्हटलं जातं. जो व्यक्ती जो कधीच दारू पित नाही, दारू न पिणारा व्यक्ती आहे, जो कधीच ड्रिंक करत नाही, त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये टीटोटलर. दारू न पिणारा व्यक्ती किंवा माणूस. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला मेंटेनन्स. मेंटेनन्सची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, MAINTENANCE. तर मेंटेनन्स म्हणजे काय होते, तर सांभाळ करणे, देखभाल करणे, त्याला म्हटलं जातं मेंटेनन्स. किंवा मेंटेनन्स जे असं असते की निर्वाह करणे किंवा पोटगी सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, त्याला सुद्धा मेंटेनन्स असं म्हटलं जातं. तर दोन अर्थ आहे मेंटेनन्सचे. एक अर्थ आहे सांभाळ, देखभाल, देखरेख करणे, राखण करणे, किंवा दुसरं जे अर्थ आहे आणखी त्याचा अर्थ काय आहे, निर्वाह किंवा पोटगी. ओके, आणि मेंटेनन्सची करेक्ट स्पेलिंग काय आहे, MAINTENANCE, मेंटेनन्स. नेक्स्ट वर्ड आहे आपला तो आहे रेफरन्स. तर ऑप्शन बी करेक्ट स्पेलिंग आहे रेफरन्सची, REFERENCE. तर रेफरन्स म्हणजे काय होते, तर संदर्भ, संदर्भ, उल्लेख किंवा एखादी माहिती, म्हणजे काय होतं रेफरन्स. जसं आपण काही आपल्याला बघायचं असलं, वाचायचं असलं तर आपण दुसऱ्या बुक्समधनं रेफरन्स घेत असतो. त्या बुक्समधनं पण त्यांचा अर्थ बघून घेऊ शकतो की काय असू शकते, म्हणून त्याचा अर्थ वेगळा अर्थ, किंवा त्या बुक्समध्ये काय दिलेलं आहे त्याच्याबद्दल ते आपण एकदा रेफर करतो. सो त्याला काय म्हटलं जातं, रेफरन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बाईट द बुलेट. बाईट द बुलेटचा काय अर्थ आहे, टू फेस अ डिफिकल्ट ऑर अनप्लीजंट सिच्युएशन विथ करेज, म्हणजेच कठीण किंवा अप्रिय परिस्थिती
ला धैर्याने तोंड देणे म्हणजे काय होतं, बाईट द बुलेट. ओके, बाईट द बुलेट म्हणजे काय होतं, कठीण किंवा अप्रिय परिस्थितीला धैर्याने तोंड देणे. ओके, हा, तर एक एक्झाम्पल बघून घेऊया याच्याबद्दल. तर काय एक्झाम्पल आहे, शी डिसाइडेड टू बाईट द बुलेट अँड टॉक टू हर बॉस अबाउट द मिस्टेक. सो याचा अर्थ काय होतो, तिने निर्णय घेतला की ही जी परिस्थिती आहे तिने या परिस्थितीला धैर्याने तोंड देत तिच्या बॉसशी तिच्या मिस्टेक बद्दल बोलण्याचा तिने निर्णय घेतला, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. तर काय सेंटेन्सचा अर्थ होतो, तिने परिस्थितीला धैर्याने तोंड देत बॉसकडे तिच्या मिस्टेक बद्दल बोलण्याचा निर्णय घेतला, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. तिने डिसाईड केलं. ओके, नेक्स्ट बघूया. आणि बाईट द बुलेट म्हणजे काय होते, कठीण किंवा अप्रिय परिस्थितीला धैर्याने तोंड देणे. नेक्स्ट आहे टायटन द बेल्ट. टायटन द बेल्टचं मिनिंग आहे टू स्पेंड लेस मनी दॅन युजल, म्हणजेच काय करणे, कमी खर्च करणे किंवा खर्च कमी करणे, याचा अर्थ होतो काय, टायटन द बेल्ट. किंवा कठीण परिस्थितीत बचत करणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. टायटन द बेल्ट म्हणजे काय होते, तर खर्च कमी करणे किंवा कठीण परिस्थितीत बचत करणे. ओके, त्याला म्हटलं जातं टायटन द बेल्ट किंवा काटकसर करणे सुद्धा म्हटलं जातं. सो एक्झाम्पल काय आहे, आफ्टर द जॉब लॉस दे हॅड टू टायटन देअर बेल्ट. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, नोकरी गेल्यानंतर त्यांना काटकसर करावी लागली किंवा त्यांना खर्च कमी करावा लागला, असं या सेंटेन्सचा अर्थ होतो. ओके, सो हे आहेत आपले इडम्स अँड फ्रेजेस. मिसस्पेल्ड वर्ड सुद्धा पाहिलेले आहे. त्यामध्ये आपलं फर्स्ट वर्ड होता मेंटेनन्स, सेकंड रेफरन्स. मेंटेनन्सची करेक्ट स्पेलिंग आहे MEINTENANCE आणि रेफरन्सची करेक्ट स्पेलिंग आहे REFERENCE. ओके, सो हे तुम्ही एकदा आणखी सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीतले मिनिंग्स वाचा, त्याचे नोट डाऊन करत चला, त्यांच्याबद्दलचे सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला कोणता वर्ड कसा कुठे फिट होईल ते सुद्धा तुम्हाला कळत जाईल. ओके, आणि आधीचे जे वर्ड झालेले आहे ते सुद्धा तुम्ही एकदा वाचत चला, परत त्याला रिवाइज करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हेल्प होईल की मराठीमध्ये जे मिनिंग्स आहे त्यांना सुद्धा इझी जाईल वर्ड्सचे मिनिंग्स वाचण्याकरता. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.